हा टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय व्ही लायन्सने घेतलेला आहे. पहिला चेंडू स्लोवर वन. पहिल्या 2 सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवर षटकाराने सुरुवात. उपांत्य फेरीमध्ये देखील सेमीफायनलचा पहिला चेंडू सीमापार. खेळतील पुढचा चेंडू फरदीन साठी. आता मात्र फरदीनने या चेंडूला पाठवल्या डीप स्क्वेअरच्या दिशेने आणि आता मात्र हा चेंडू येतोय चौकारासाठी आणि या 4 धावांनी धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचलो. षटकार बॅकफुटला गेले, तयार होते आणि त्यानंतर हा पुल पॉवरफुल फटका. आलेल्या पाहुण्यांचं मनपूर्वक आभार. या ठिकाणी सन्माननीय युवक मंडळ माजी अध्यक्ष कृष्णाजी बारे साहेब यांनी पुढचा चेंडू. आता मात्र व्हॉट अ शॉट. फरदीन काझी इज ऑन फायर, आउट ऑफ द पार्क. अनदर ब्युटिफुल स्ट्रोक. सलमानवर जबाबदारी राहील मात्र 2 षटकांमध्ये किती धावा पूर्ण होणार. टप्पा पडल्यानंतर तयार होते. खूप चांगला बॉडी बॅलन्स होता. डाव्या पायावर ज्या पद्धतीने त्याने डावा पाय तयार केला होता आणि त्यानंतर फुल टॉस सरळ बॅटने खेळायचं होतं मात्र डीप कव्हरला या ठिकाणी दर्शन आहेत आणि मिसफिल्डिंग. टप्पा ओळखू शकले नाही व्यवस्थित आउटफील्डमध्ये आणि या चौकार 18 आणि 4 22. सांगलीचा पहिला चेंडू केतन साडी आणि पहिला चेंडू या ठिकाणी आणि या चेंडूला पाठवत आहेत सीमा पार. हा येतोय अजून एक सुंदर असा फटका. षटकार 22 आणि ज्या पद्धतीने स्लोवर वन नाही तर फास्टर रन होता. लो फुल टॉस, चांगला टायमिंग आणि चेंडू लॉंगॉनच्या वरून षटकार. धावसंख्या 28. दुसरं षटक मार्ग. बघूया काय करतोय शुभम. आता मात्र संधी आहे. प्रथमेश पवार त्या ठिकाणी येत आहेत आणि खेळाडू बाद होतोय. शुभम या ठिकाणी आपल्या संघासाठी अजून एक दार उघडत आहेत कारण पहिला खेळाडू बाद होतोय तो म्हणजेच फरदीन शेख, प्रणय कोळी, रियाज. जरी बॅटिंग लाईनअप असली आणि 12-17 आत्ता तुम्हाला बॉल साईड होणं देखील आवश्यक आहे आणि ज्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहिलेली आहे इम्रोज असेल किंवा अनिकेत सानप जो एक छानपैकी फिरकीचा जादूगर आहे. आशिष मेहरोलने प्रभावी मारा केलेला आहे त्यामुळे त्याच्याकडून देखील त्या अपेक्षा असतील. आपण पाहतोय अँडीसाठी पुढचा चेंडू स्लोवर वन. गती परिवर्तन खूप चांगल्या प्रकारे कमबॅक. पहिल्या फरदीन काझी बाद झाले मात्र 6 चेंडूमध्ये 17 धावा करून तुफान गर्दी आपण पाहतोय. त्यांचं देखील कौतुक आहे. सर्वांचा आयोजकांचे आभार आहे. मात्र यानंतर काय पहिला बॉल पहिल्याच बॉलवर बिग हिट खेळला आणि यस ही मॅच जरी 33 धावांची असेल पहिल्याच बॉलवर आलेल्या षटकाराने शाहिदने सांगितलं हो अंधार पडला म्हणून काय झालं. या वेळेला पंच जर पाहिलं तर नो बॉल घोषित करतायत. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी होतोय आणि इकडे जर पाहिलं तर चला या वेळेला शाहिदच्या बॅटमधून आलेला स्ट्रोक पाहायला मिळतोय. पाहूया. खेळाडूंची फक्त हालचाल दिसते बाकी काही दिसत नाहीये परंतु पंचांचा इशारा कळतोय. यस हा चौकार आहे. या वेळेला स्ट्रोक तर खेळलाय. पाहूया आणि तिकडे जर पाहिलं तर हो इकडे जर पाहिलं तर धावा येताना पाहायला मिळत आहेत. यस आणि अंपायर कळवतात आता व्हाईट बॉल आहे आणि प्लस एक धाव सुद्धा. यावेळेला स्ट्रोक तर खेळलाय. प्रणय षटकार मारलाय. वा वा वा. मॅच थोडक्यात पराभूत झालेत परंतु 33 धावा